बारामती लोकसभेच्या खासदार सुप्रिया सुळे आज बारामती दौऱ्यावर आहे। यावेळी सुप्रिया सुळे यांनी कार्यकर्त्यांच्या घरी जाऊन सांत्वनपर भेट दिली। देहू ते पंढरपूर पालखी मार्गावरील वारकऱ्यांसाठी असलेल्या सोनिया गांधी फिरता मोफत दवाखान्याला सुद्धा भेट दिली आहे। शेतकरी नेते रविकांत तुपकरी यांनी आज बुलढाणा जिल्ह्याभरातील पदाधिकाऱ्यांशी कार्यकर्त्यांशी बैठक बोलावली। या बैठकीत तुपकरी यांनी पुढील राजकीय भूमिका स्पष्ट केली आहे। कार्यकर्त्यांशी आणि पदाधिकाऱ्यांशी चर्चेनंतर त्यांनी अनेक निर्णय घेतले आहेत। पुढील दिशा कशी असणार याबद्दल मत त्यांनी कार्यकर्त्यांकडून जाणून घेतले। मनमाड मुंबई पंचवटी एक्सप्रेस ही कसारा स्टेशन जवळ येताच या एक्सप्रेसची कपलिंग तुटल्याने इंजिन व एक बोगी पुढे मुंबईच्या दिशेने निघून गेली। काही अंतरावर जाऊन इंजिन व डब्बा थांबला आहे असे मागून येणाऱ्या गाडीच्या चालकाला लक्षात आले। मनमाड मुंबई पंचवटी एक्सप्रेसने कसारा स्टेशन सोडल्यानंतर काही अंतरावर एक्सप्रेसचा इंजिन पासून एक डबा पुढे निघून गेल्याने प्रवाशांमध्ये घाबरटीचे वातावरण निर्माण झाले होते। दरम्यान पंचवटी एक्सप्रेसच्या चालकाला ही बाब लक्षात येताच कपलिंग जॉईन करून पंचवटी एक्सप्रेस मुंबईच्या दिशेने निघाल्याने प्रवाशांनी सुटकेचा श्वास घेतला आहे। ड्रग्ज तस्करी करणाऱ्या रत्नागिरीतील 2 तस्करांना 3 जिल्ह्यातून 2 वर्षासाठी तडीपार केल्याचे आदेश प्रांताधिकारी जीवन देसाई यांनी जारी केले आहे। याबाबतची माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप माइंडकर यांनी दिली। ड्रग्ज विक्री व तस्करी करणाऱ्या तस्करांचे कंबरडे मोडण्यासाठी रत्नागिरी पोलिसांनी मोठी मोहीम हाती घेतली आहे। या तस्करांविरोधात तडीपारचे प्रस्ताव पाठवून त्यांना तडीपार करावे अशी मागणी पोलिसांनी प्रांताधिकाऱ्यांकडे केली होती। यावर सुनावणी घेऊन पोलिसांनी सलमान नाजिम पावसकर यांच्यासह फैजल मस्कर या दोघांना रत्नागिरी, सिंधुदुर्ग व कोल्हापूर या 3 जिल्ह्यातून 2 वर्षासाठी तडीपार केली आहे। जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा गवळ्याचा उंडवळीचा मुक्काम आटोपून बारामतीच्या मुक्कामासाठी मार्गस्थ झालाय। यावेळी आमदार रोहित पवार यांनी बऱ्हाणपूर येथे जगद्गुरू श्री संत तुकोबारायांच्या पालखी रथांचं सारस्य करीत फुगडीचा फेर देखील धरला होता। हे जगाचे मेडिकल पर्यटन केंद्र बनणार आहे। या क्षेत्रात अनेक मोठ्या संधी आहेत। भारतात वैद्यकीय उपचार जगभरात तुलनेत स्वस्त असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे। हॉरिबा या वैद्यकीय क्षेत्रातील नावाजलेल्या कंपनीच्या फॅसिलिटी सेंटरचे औपचारिक उद्घाटन नागपुरात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते करण्यात आले। मन की बात करणारे सरकार असल्याने जनतेच्या श्रद्धा जनभावनेला कुठलीही किंमत नाही। दीक्षाभूमीवर परवा जी घटना घडली हा त्याचाच परिपाक आहे। भाजपची कार्यपद्धती मुंह में राम दिल में नथुराम हीच आहे अशी टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे। ते आज नागपूर निवासस्थानी माध्यम प्रतिनिधींशी बोलत होते। भाजपचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे। चंद्रशेखर बावनकुळे यांना काही दिवसाआधी मातृशोक झाला। प्रभावती कृष्णजी बावनकुळे यांचं दुःखद निधन झालं। आजारपणामुळे गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते। उपचारादरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला। दरम्यान आज त्यांना चंद्रशेखर बावनकुळे यांच्यातर्फे श्रद्धांजली वाहत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या एक पेड़ मां के नाम या अभियानांतर्गत त्यांच्या घराच्या दालनात बिल्वपत्राचे झाड लावले। यावेळी वनमंत्री सुधीर मुनगंटीवारसह इतरही पदाधिकारी नेते मंडळी उपस्थित होते। क्षुल्लक कारणावरून वाद झाल्याने बाप लेकाने शेजाऱ्याच्या अंगावर धावून जात त्याच्या मानेवर कुऱ्हाडीने सपासप वार करीत जागीच ठार केले। ही घटना मूळ तालुक्यातील हळदी येथे शनिवारी सकाळी 10:30 वाजताच्या दरम्यान घडली आहे। राजेश्वर शेषराव बोधलकर असे मृतकाचे नाव असून सूरज गुरुदास नट्टू पिसरे असे आरोपी बाप लेकांचे नाव आहेत। घटनेची माहिती मिळताच मूल पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुमित परतकी आपल्या ताफ्यासह घटनास्थळावर दाखल झाल्याने पुढील अनर्थ टळला। आषाढी एकादशी निमित्त विदर्भातून पंढरपूर येथे मोठ्या संख्येने भाविक जातात। त्यामुळे आषाढी वारीच्या काळात प्रवाशांची मोठी गर्दी होते। ही गर्दी कमी करण्यासाठी मध्य रेल्वेने विशेष गाड्या सोडण्याचे नियोजन केले आहे। मध्य रेल्वे नागपूर मिरज, नवीन अमरावती पंढरपूर, खामगाव पंढरपूर, भुसावळ पंढरपूर या पंढरपूर आषाढी एकादशी विशेष गाड्या चालणार आहे। Follow Use Otik News. Thanks for watching.